माधवा, माझा माधवा आला माई, बघ माझा माधवा आला. तुळशीचे रोपटे मला भेट म्हणून दिले, त्याची पाने घेऊन आलाय माधवा. माधवा माधवा, माधवा, आता बरे वाटत नाहीये हो. नाहीतर तुला आवडते ती चिंच गुळाची आमटी करून दिली असती रे पोरा तुला. माधवा, तहान लागली, पाणी देतोस? पण त्याआधी तू भेट म्हणून दिलेल्या तुळशीचे पान माझ्या जिभेवर ठेव रे बाबा. माधवा, तुळस तिचे पावित्र्य नेहमीच जपते, तसेच मी देखील या घराचे पावित्र्य जपण्यासाठी जगले रे पोरा. या तुळशीचे मूळ ज्या मातीत रुजलेले असते त्या मातीचा गंध येतोय, येतोय ना रे माधवा? ती माती बोलावतीये मला तिच्या कुशीत निजण्यासाठी. तू भेट म्हणून दिलेले तुळशीचे रूप माझ्या स्पर्शाने या घराकडे सतत पाहत राहील, सतत पाहत राहील माधवा. काय होते? त्रास होतो का? नाही, थोडे सफोकेशन होते आहे. बाहेर मोकळ्या हवेवर फेरफटका मारला की बरे वाटेल. उभा देऊ का? वायूचा त्रास असेल.
नाहीतर छाती शेकून देते. नाही नको. फेरफटका मारला की बरे वाटेल. नाही वाटले तर मग द्या, आम्ही येतो. मी येते. नाही नको, तुम्ही नाही जा, आम्ही आलोच. तेवढा कंदील द्या. अवकाश. हं. अलीकडे फार वेळा होऊ लागले आहे असे. डॉक्टर म्हणतात नॉर्मल आहे. मग का व्हावे? पांडू, हे पांडू, जी. दरवाजा वाजवते आहे कोणीतरी, पहा बरे. बघतो बघतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. धाकले मालक, कोणी भी नाहीये बाहेर. कोणीच नाही? जी. आम्ही तर स्वतःच आवाज ऐकला होता वाजवण्याचा. हो का? असो. ते पहा, पुन्हा कोणीतरी दार वाजवत आहे. पहा बरे. जी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. अरे देवा, इथं तर कोणी नाही. धाकले मालक, क्षमा करा, पर बाहेर कोणीच नाहीये. पुन्हा कोणीच नाही? भास असेल. पांडू जी. तुला अजूनही आवाज येत नाहीये? नाही. आम्हाच एवढा स्पष्ट आवाज येतो आहे. तू झोप, आम्ही पाहतो. पर मालक, असे कसे? आम्ही तर चांगला 3 वेळा स्पष्ट आवाज ऐकला दार ठोठावण्याचा, आणि कोणीच कसे नाही. असो, भासच म्हणावयाचा. माधवा, नाही काकू, सुखी राहा. आम्ही म्हटले पांडूस, पण आणि बाकीची मंडळी कुठे आहेत? मी एकटीच आले. काय? अहो माधवा, अरे तूच माझा स्वभाव ठाऊक आहे ना. सखारामास सांगितले, माधवास भेटावयाची इच्छा होतीये. लगेच गाडी घे जोडावयास. तशी तडक इथे निघून आले. वा,
भेटीची इच्छा झाली की तडक निघावे. बरे वाटले. आता पाणी ऊन होईपर्यंत आम्ही तुमच्या पायांना तेल लावून देतो आणि मग स्नाने झाली की 4 घास खा आणि निवांत निजा. चला या, आम्हा सुट्टी आहेच, खूप गोष्टी करू. चला आम्ही रमाबाईंस उठवतो. नको माधवा, तीच निचू दे. तू बैस इथेच, बैस इथे घटकाभर बैस. बरे. माधवा, आज डोळे भरून पाहायचे होतोस. आज संभळून येत आहे. सगळे म्हणजे सगळे आठवते आहे. एवढासा होतास तेव्हापासूनचे तुझे लाघव, आणि आज एवढा मोठा झालायस, काही मात्र काहीही बदलले नाही हो तुझ्यात. जसा होतास तसाच आहेस. आमच्याशी कधीच आढ्यतेने वागला नाहीस हो. सतत मायेनेच वागला. पण आम्ही मात्र तू वाटेल तसे वाटेल ते बोलत गेलो. नाही ताई काकू, असे म्हणतात, शब्द बाणासारखे असतात, आणि बाण एकदा सुटला की तो समोरच्या जखमीच करतो. नाही काकू, ईश्वरा स्मरून आम्ही सांगतो. घर सोडून जाण्याविषयी अनावधानाने आमच्या तोंडून जे शब्द निघाले त्याने आमचेच मन अधिक घायाळ झाले आहे. ती सहल अखेरपर्यंत मनात राहील आमच्या. नाही रे माधवा, मला आज कळते आहे, माणूस माझे माझे करता करता मी पणच कवटाळतो. पण या जगातून जाताना पुण्य कर्माखेरीज दुसरे काहीही घेऊन जाऊ शकत नाही रे, काहीही नाही. आणि तू तर लोकांसाठी इतके काही करतो आहेस की पुण्य कर्माचे डबोलेच बांधले हो तू तर गाठीशी. कसले डबोले ताई काकू, अजून बरीच कामे करावयाची बाकी आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे, राज्यकर्त्यांचे, पुढाऱ्यांचे आणि जनतेचे लक्ष कसे वळवावयाचे, हाच मोठा प्रश्न आहे. उद्योगधंद्याचे, नव्या तंत्राचे आणि नव्या विद्येचे महत्व अजूनही जनतेस पटलेले नाही. स्वातंत्र्य चळवळीसही एकसंधपणे पहा, असे होते अलीकडे. एखादा विषय निघावयाचा अवकाश की आमचे व्याख्यानच सुरू होते. अरे माधवा, दिवस रात्र आपल्या लोकांचे भले करण्याचा ध्यासच घेतलायस ना तू, म्हणून हे असे होत असते. खरे सांगू माधव, मला काही कळत नाही माधवा. पण मोठमोठे लोक जेव्हा आदराने तुझ्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येतात, मोठ्या अचंब्याने तुझ्याशी बोलतात, तेव्हा कळते रे मला, तुझ्या जीवावरचे दुखणे जेव्हा चालू होते तेव्हा लोकांच्या झुंडीच्या झुंडी तुला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी येत होत्या. तेव्हा मला कळले की तू जे काही केले आहेस आणि करतो आहेस ते इतर लोकांना पुढच्या 10 जन्मात देखील करता येणार नाही. ताई काकू, माधवा, आज की नाही तू खूप वेगळा दिसतोयस रे. कित्येक दिवस मनात एक गोष्ट होती, ती बोलायची होती तुझ्यापाशी. बोला ना ताई काकू. बराच वेळ झाला, अजून निजावयास आले कसे नाहीत? मीच पाहून येते. मनात अनेक वेळा
एक विचार उसळी मारून येत असे. त्या विचारास रागाने नाहीतर भीतीने दडपून टाकत असे मी. माधवा, पण आज तो विचार जर मी बोलून दाखवण्याचे धाडस केले नाही तर मग कधीच बोलून दाखवता यायचे नाही हो मला. माधवा, पुढे कधीही असा एखादा काळ येईल का रे, जेव्हा बाईस नवरा गेल्यावर सुद्धा बोडके व्हावे लागणार नाही. कर्कसलेले नैराश्याचे हे आयुष्य जगावे लागणार नाही. ताई काकू, तुम्ही बोलता आहात हे? हो माधवा, आज म्हणजे आज असे वाटते आहे की माझा पुनर्जन्मच झालाय. गेली कित्येक वर्षे मी मेलेली होते आणि आज जिवंत झाले. अहो, तुम्हास कल्पना नाही तुमच्या मनातील ही गोष्ट ऐकून आम्हास किती आनंद झाला आहे. जी गोष्ट आम्ही जगास पटवून देत होतो परंतु घरच्यांस पटत नव्हती, ती आज तुम्हास पटली. तुम्ही आज आमच्या तळमळीचे सार्थक केले. स्वतः अहो, कोणाशी बोलता आहात तुम्ही? अहो, असे काय म्हणता? ताई काकूंना पाहिले नाहीत का तुम्ही? सखारामा सांगून एकट्याच आल्या तडफेने. ताई काकू, ताई काकू